हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। या निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही। ठाकरेंपासून लांब असणारा अल्पसंख्याक समाज यंदा ठाकरे सोबत। अजित पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा। विरोधकांच्या संविधान बदलाच्या आरोपाचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसला। मोदींनी नाकारलं तरीही आरोप खोलवर रुजला होता। भुजबळांचं वक्तव्य। इंडिया आघाडीच्या बैठकीला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नाही। 1 जूनला नवी दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक। खरगे, पवार, ठाकरेंसह इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार। अग्रवालसाठी कुणी फोन केला हे लोकांना माहिती आहे। मोक्कामधील आरोपीला सोडवलं असं उघडपणे सांगणाऱ्या व्यक्तीसाठी अग्रवाल ही किरकोळ गोष्ट। जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांवर टीका। पुण्याच्या आयुक्तांना अजित पवारांनी फोन केला होता का? पुणे पोलीस आयुक्तांनी खुलासा करावा। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचं विधान। पालकमंत्री या नात्याने पोलीस आयुक्तांनाच फोन केला जातो। राजकीय दबावाला बळी न पडण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या। अजित पवारांची प्रतिक्रिया। महायुतीचे नेते विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवतील। जागा वाटपात भाजपला जास्त जागा मिळतील, फडणवीसांचं वक्तव्य। पुणे अपघात प्रकरणी चौकशी समितीवरील पल्लवी साबळेंच्या नियुक्तीला विरोध। भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्याची नियुक्ती कशी? ठाकरे गटाचा सवाल। तर ससूनच्या वैद्यकीय तपासणीतील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी समिती। पुणे अपघात प्रकरणातील ससूनमधील आरोपी डॉक्टर श्रीहरी हळनोरची प्रकृती बिघडली। आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी हळनोर सध्या पोलीस कोठडीत। अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी डॉक्टर अजय तावरेसह 3 जणांना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी। तर मी शांत बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करणार, तावरेचा पोलीस तपासात इशारा। मुख्यमंत्री शिंदे आज आपत्ती व्यवस्थापन विभागाची आढावा बैठक घेणार। मान्सून पूर्व तयारी, पूर, दरडी कोसळण्याच्या घटनांबाबत आढावा घेतला जाणार। राज्यात जूनपासून कोसळधारा, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती कायम। जून ते सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज। नवी मुंबईत आज 14 तास पाणीपुरवठा बंद राहणार। भोकरपाडा येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते रात्री 12 पर्यंत पाणी बंद। उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा होणार। राज्यात 10वीच्या परीक्षेत 299 गैरप्रकारांची नोंद। कॉपी केल्याप्रकरणी 145 विद्यार्थ्यांवर कारवाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।